आणि तुम्ही एकमेकांचा सन्मान ठेवा तुमच्या पोरांच्या समोर. तुम्ही जर एकमेकांच्या विषयी काही जर पोरांच्या समोर बोलत राहिलात तर मुलांनाही किंमत राहत नाही. आणि म्हणून तुमच्या बापानं किती कष्टानं हे उभं केलं आहे याची किंमत तुमच्या लेकरांना कळली पाहिजे. प्रत्येक बापानं लेकराला आईची गोष्ट सांगा, प्रत्येक आईनं आपल्या लेकरांना त्यांच्या बापाची गोष्ट सांगा. आणि बापाची गोष्ट सांगता यावी आईला असं कर्तृत्व आपलं ठेवा. येणाऱ्या पिढ्यांना सांगता यावं असं आपल्याला काहीतरी जगता आलं पाहिजे. आणि इथं बसलेली जी जी लेकरं आहेत, जी जी मुलं आहेत, त्या सगळ्या मुलांना मला सांगायचं आहे, तुम्हाला वडिलांना जर बघायचं असेल ना, ऑफिसला जाताना वगैरे सुटाबुटात किंवा कामाला जाताना त्यांच्या युनिफॉर्ममध्ये किंवा लग्नकार्यात नटलेला बाप नाही बघायचा. वडील जेव्हा संध्याकाळी ऑफिसवरून कामावरून येतात आणि आपला शर्ट काढून खुंटीला अडकवतात तेव्हा वडिलांचं फाटलेलं बनियन बघा. रात्री जेव्हा ते झोपतात तेव्हा त्यांच्या टाचेला पडलेल्या भेगा बघा. जेव्हा तुम्हाला बापाच्या भेगा दिसतील ना तेव्हा तुमचे पाय कधीच घसरणार नाहीत, लक्षात घ्या. तुम्ही उठायच्या अगोदर तुमची आई 2 तास उठलेली असते तुमच्या टिफिनसाठी, आणि तुम्ही झोपल्यानंतर सगळ्या घरातलं काम आवरून नंतर येते आणि मग ती तिच्या अंथरुणाकडे जाते. हे आईबाप जर तुम्हाला कळले ना तर मग आपली पाय घसरत नाहीत, आपण चुकत नाहीत. तुम्हाला तुमच्या आईवडिलांची कायम किंमत असली पाहिजे बाळांनो. या जगात आहे ना सगळं परत मिळेल पण आईबाप मात्र परत मिळत नाहीत. आपलं बालपण कधी संपतं माहिती आहे? कुणी म्हणेल शाळेत गेल्यावर संपतं, कुणी म्हणेल कॉलेजला गेल्यावर. मी म्हणतो तुम्ही म्हातारे झालात तरी बालपण संपत नाही. बालपण तेव्हा संपतं जेव्हा आई जाते. आई गेली का समजायचं आपलं बालपण संपलं. म्हणून ज्यांच्याकडे आईवडील आहेत त्यांना जपा, आईवडिलांचा आदर करा, त्यांचा सन्मान ठेवा. आणि ज्या मुली आहेत त्यांच्यासाठी शेवटचे 2 मिनिट घेतो. पोरींनो, तुमच्यावर तर तुमच्या वडिलांचं विशेष प्रेम आहे. माझा दावा आहे बरं का, वडिलांचं जेवढं प्रेम मुलावर असतं ना त्याच्यात थोडं तरी जास्त प्रेम बापाचं त्यांच्या मुलीवर असतं. मला काय तुमच्यात वाद नाही लावायचे, नाही जाताना तुम्ही भांडत बसा, पप्पा खरं सांगा ते काय म्हणत होते ते मगाशी. तुम्ही गंमत बघा, आपण जर वडिलांना 500 रुपये मागितले, वडील 50 रुपये देणार. त्यातही ते म्हणणार उद्या देतो, परवा देतो, पगार होऊ दे. आणि पुरीनं काय मागू द्या बरं, काही करणं पण ते पुरीला पटकन दे. त्यांना माहीत असते कुठं खर्च करत नाही, तिथंच कंपासमध्ये ठेवीन, वहीत ठेवीन, मोबाईलच्या मागं ठेवल. वडिलांचं विशेष प्रेम आपल्या मुलीवर असतं कारण त्यांना माहीत असतं 4 दिवस चिमणीसारखी थुई नाचल आणि एक दिवशी भुरकून उडून जाईल. जोपर्यंत आपल्या घरात आहे तोपर्यंत तिचे सगळे हट्ट पुरवायचे हे वडिलांनी ठरवून घेतलेलं असतं. ज्या दिवशी मुलगी जन्माला येते ना त्या दिवशी वडिलांच्या मनात 2 विचार चमकून जातात. एक मुलीचं शिक्षण आणि दुसरं मुलीचं लग्न. 1-1 रुपया वडील बाजूला काढून ठेवत असतात. स्वतः फाटलेली तुटलेली चप्पल घालतील पण पोरीला मात्र शाळेत जायला चांगला शूज घेऊन देतील. वडील फाटलेलं बनियन घालतील पण पोरीला मात्र चांगला ड्रेस घेऊन देतील. बाप सायकलवर कामाला जाईल MIDCत, पोरीला कॉलेजला जायला गाडी घेऊन देईल, बसचा पास काढून देईल, हॉस्टेलची फी भरेल. 10 मिनिट जर पोरगी कॉलेजवरनं उशीर आली ना बाप 10 वेळा आईला विचारतो, कुठपर्यंत आली बघ ग, जरा फोन कर ग. पोरींनो, बाप थेट तुम्हाला फोन पण लावत नाही, ते आईच्या मागं लागतंय कुठपर्यंत आली बघ. आणि तुम्ही उशिरा आलात ना तर ते आईला बी म्हणतात तू लाडून ठेवली आहे. वडील थोडंसं अंतर ठेवून वागतात तुमच्याशी पण तुमच्यावर प्रेम असतं त्यांचं. पोरीच्या लग्नात बाप असा फेटाबिटा घालून मिरवत असतो, दिवसभर बापाची मान उंच असते. कन्यादान झालं ना मग वडील मान खाली घालतात, जावायच्या हातात हात देतात आणि सांगतात तळ हाताच्या फोडासारखी जपली, सांभाळून घ्या. दिवसभर बापाच्या डोळ्यात थेंब येत नाही पण पोरीची गाडी एकदा निघून गेली ना खांबाच्या पलीकडे जाऊन एकटाच रडतो तो बाप असतो. कधीच बापाची मान शर्मेनं खाली जाईल असं वागायचं नाही. बापाला अभिमान वाटला पाहिजे, काय माझ्या राणीनं करिअर केलं, काय माझा पठ्ठ्या जन्माला आला, काय माझ्या पुरीनं कर्तृत्व करून दाखवलं. हे तुमच्या आईबापाला सांगता यावं अशी परिस्थिती निर्माण करण्यासाठी स्वतःला झोकून द्या. हे आयुष्य परत कधीच मिळणार नाही. मला माहीत नाही पुढचा जन्मबिन्म काय आहे नाही, पण जे काही आयुष्य आहे ना दाबात जगायचं, आपल्या आपल्या मस्तीत जगायचं. तुकोबाराय जायला निघाले आणि कोणी विचारलं काय मिळालं तुम्हाला तुमच्या आयुष्यात, तुकाराम महाराज म्हटले काय मिळालं मला माहीत नाही पण
कौतुक वाटे झाली या वेचाचे. जगाला काय वाटतंय आम्हाला माहीत नाही, पण आम्ही जे जगलो आमच्या जगण्याचं मात्र आम्हाला कौतुक वाटतंय. आपल्या जगण्याचं आपल्याला कौतुक वाटावं, इतकं सुंदर आयुष्य तुम्ही जगाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. खरं तर मी तुम्हाला धन्यवाद देतो. व्याख्यानाला तुम्ही म्हणजे पहिल्यांदा त्यांनी मला सांगितलं की आपण व्याख्यान ठेवतो आणि त्याच्यासाठी ते म्हणले हा सगळा हे हॉल हे करण्यासाठी आपण तिकीट ठेवून बघूयात. मी म्हटलं अहो व्याख्यानाला कुठं तिकीट काढून लोक येत आहेत का? पण तुम्ही काही करू शकता. आणि ज्या पद्धतीनं तुम्ही हे सगळं अरेंज केलं आणि एका हळव्या विषयावरती ह्या सगळ्यांना एकत्र केलं त्यासाठी तुमचे मनापासून आभार मानतो. सगळेजण एकदा दादासाठी जोरात टाळ्या वाजवा. आणि सगळ्या पालकांना आणि पाल्यांना सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. तुम्ही इथं आलात. सगळ्या मुलामुलींना सांगतो की तुमचे आईवडील आत्ता जशा टाळ्या वाजल्या तशा टाळ्या तुमच्यासाठी वाजवतील असं करिअर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये करून दाखवाल. आणि टेन्शन घेऊ नका. आता जरा शेवटी थोडेसे स्ट्रेसमध्ये आलेत, असं टेन्शन नाही घ्यायचं. असं मस्त हसत जगायचं. माणसालाच हसता येतं, जनावरांना हसता येतं का? ताई तुम्ही शिनकूर करायला गोठ्यात गेलाय आणि एखाद्या म्हशीनं छान स्माईल दिली, असं झालंय कधी? म्हैस म्हणते का प्लीज वेलकम इन गोठा? पोरांनो तुम्ही कधी गाढवाला हसताना बघितलंय? ज्या दिवशी गाढव हसवायला सुरुवात करल त्या दिवशी समजायचं गाढवाचा प्रवास मानवत्वाकडे सुरू झाला. आणि ज्या दिवशी माणूस हसायचं बंद करल त्या दिवशी समजायचं माणसाचा प्रवास तुमचं तुम्ही ठरवा काय असेल. तुम्ही मस्त राहा, हसत राहा. तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. नो वन्स मोर, नो रिटेक फॉर एनी मोमेंट. सो प्लीज 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 डिअर फ्रेंड्स कीप स्माइलिंग. थँक्स लॉट. भगवंतानं आपल्याला दोनच ऑप्शन दिलेले आहेत. एक आहे ते इथंच ठेवून जा किंवा तुकाराम महाराजांसारखं वाटून जा. साधनं आपण आपल्यासाठी निर्माण केली, त्याच्या किती अधीन जावं? साधनांवरती आपली पकड असावी. आपण ठरवावं किती वापरावीत, कुठे वापरावीत, कशासाठी वापरावीत. जेव्हा साधनं आपल्यावरती अधीन व्हायला लागतात ना त्यावेळेस जगण्यातली मजा संपून जाते. आज आपल्या सगळ्यांना वाटतं की आपल्याला सुख मिळावं, आपल्याला आनंद मिळावा, आपण समाधानानं जगावं. याच्यापेक्षा दुसरी काय अपेक्षा असते माणसाची? गेले 4-5 दिवस मी वाराणसीमध्ये होतो. आज सकाळीच पुण्यात आलो आणि थेट तुमच्यासमोर इथे उभा आहे. मी आपल्या सगळ्यांची भाषणं ऐकली. सुरुवातीचं प्रास्ताविक ऐकलं. मॅडमही आत्ता त्यांनी आपल्या सगळ्यांशी संवाद साधला. तुम्ही सगळी माणसं ही प्रकाश देणारी माणसं आहात. रवींद्रनाथ टागोरांची खूप सुंदर कविता आहे. त्या कवितेचा भावार्थ असा आहे, मावळतीला जाणाऱ्या सूर्याने एकदा प्रश्न विचारला होता, मी गेल्यानंतर या जगाला प्रकाश कोण देईन? त्यावेळेस सगळे ग्रह सगळे तारे खाली माना घालून शांत उभे राहिले. कुणीही धाडस दाखवलं नाही की सूर्य मावळल्यानंतर आम्ही पुढे येऊ आणि आम्ही जगाला प्रकाश देऊ. त्यावेळेस एक छोटीशी पंथी पुढे आली आणि ती म्हटली, हे प्रभो, कुणी प्रकाश देवो न देव, मी मात्र माझ्या परीनं प्रकाश द्यायचं काम करेल. आणि त्या पंथीनं पुढे येऊन अंधाराला भगदाड पाडायचं काम केलं. मला वाटतं सूर्य मावळल्यानंतर या जगाला प्रकाश देण्याचं काम जर कुणी केलं असेल, नाही सूर्य बनून आपल्याला जगाला प्रकाश देता यायचा, पण आपल्या गावात आपल्या कार्यक्षेत्रात आपण जगाला प्रकाश देण्याचं काम करत आहात. त्याबद्दल मी पहिल्यांदा आपणा सर्वांचं मनापासून कौतुक करतो. ज्ञानोबांनी सांगितलं, दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, आणि मग काय असेल ते जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात. ज्ञानेश्वरी आपण सगळ्यांनी वाचली असेल. सगळी जरी वाचली नसली तरी पसायदान त्यातला आपल्या बहुतांशी लोकांच्या पाठ आहे. आणि त्यातली आपल्या सगळ्यांची आवडती ओवी जर कोणती असेल तर जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. माऊलींनी थेटच सांगून टाकितलंय, हो, ज्याला ज्याला जे जे हवंय ते मिळू दे. मग याच्यापेक्षा आणखी काय हवं असतं? परंतु माऊलींनी त्याच्या अगोदर सुंदर मेक मारून ठेवली आहे, ज्याला ज्याला जे जे हवंय ते मिळेल. पण कधी मिळेल? दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, आणि मग जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. माऊली सांगतात की अंधार दूर होऊ दे, तिमिर दूर होऊ दे, अज्ञान दूर होऊ दे, विश्वरूपी सूर्याचा उदय होऊ दे, आणि मग ज्याला ज्याला जे जे हवंय ते मिळू दे. मला वाटतं
की आपल्या आयुष्यातला अंधार दूर झाला, अज्ञान दूर झालं, तिमिर दूर झालं, की मग आपल्याला जे जे हवं आहे ते मिळणार आहे, असं ज्ञानोबा माऊलींनी सांगितलं आहे. आज आपल्याला सगळ्यांना कशाची अपेक्षा आहे? आज आपल्या सगळ्यांना वाटतं की आपल्याला सुख मिळावं, आपल्याला आनंद मिळावा, आपण समाधानानं जगावं. याच्यापेक्षा दुसरी काय अपेक्षा असते माणसाची? लहानपणी आपण आईसोबत मंदिरात जायचो. आई काय म्हणायची? देवासमोर हात जोडा आणि म्हणा, देव बाप्पा कशात ठेव? सुखात ठेव. आम्ही आमच्या आजोबांसोबत जायचो. आजोबा सांगायचे, देवासमोर हात जोडा आणि म्हणा, देव बाप्पा सुखात ठेव. सुख ह्या शब्दाचा अर्थही नीटसा कळत नव्हता. तेव्हापासून तर आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सगळ्यांची अपेक्षा असते, देवानं सुखात ठेवावं, आपण आनंदी राहावं. जगात असं कोण आहे का की ज्याला वाटतं की आपल्याला दुःख मिळावं? हां, 2-5 लोक असतील की ज्यांनी भगवंताकडे दुःख मागितलं, पण त्यातही सुखाची अपेक्षा होती. कुंती भगवंताला म्हणते, मला प्रचंड दुःख दे, पण तिला ठाऊक आहे की दुःखाच्या काळात कृष्ण धावून येईल आणि मग कृष्णाला पाहण्याचं सुख मिळेल. तुका म्हणे करी फकीराचे परी, रात्रंदिस हरिनाम राहो मुखी. तुकाराम महाराज म्हणतात, भिकाऱ्याचं कर, फकीराचं कर, दारिद्र्य दे, पण तुझं हरिनाम मात्र मुखात राहू दे. एकीकडे दुःख मागितलं, पण कुठे ना कुठे एक सुखाची, एक आनंदाची अपेक्षा प्रत्येकाला असते. आपल्या सगळ्यांना आनंदी राहायचंय? खरंच राहायचंय? मला एक सांगा, आपल्याला आनंदी राहायचंय का आपण आनंदी आहोत हे जगाला दाखवायचंय? राहायचंय खरं? मग आनंदी राहणं खूप सोपं आहे. आपली गडबड कुठे माहिती आहे का? आपल्याला आनंदी राहायचं नाही आहे, आपण आनंदी आहोत हे जगाला दाखवायचं आहे. तुम्ही बघा, 10-20 लाख रुपये खर्च करून आपण परदेशात ट्रिपला जातो, तिथं काही बघतच नाही तो माणसं. फोटो काढताय, स्टेटसला ठेवताय, फोटो काढताय, स्टेटसला ठेवताय. बरं, आता स्टेटस ठेवायची सुविधा आहे, ठेवलं तर त्यात वावगं काहीच नाही, पण खरं दुःख कुठे आहे माहिती आहे का? ज्याच्यासाठी स्टेटस ठेवलं त्यानं जर बघितलं नाही ना, सगळ्या ट्रिपचा खर्च वायाला गेला, ही अशी भावना होते माणसाची. मग अडचण कुठे? आनंदी राहायचं सोपं आहे हो, पण आनंदी आहोत हे जगाला दाखवण्यासाठी जी गडबड चालली आहे ना, तिथे सगळं अवघड आहे. साधनं वाढत गेली, पण आनंद किती होरपळत गेला आपण थोडंसं शोधून बघूयात. पूर्वी संवादाची साधनं कमी होती हो, माणसं थेट एकमेकांशी जाऊन बोलत होती. फार लांबच्या अंतरावर असतील तर पत्र पाठवत होती, पत्राची वाट पाहणं होतं. पोस्टमन जर पत्र घेऊन आला आणि आईनं जर ते पत्र वाचलं, आई पोस्टमनला म्हणायची, बस बाबा चहा घेऊन जा. संवादात मजा होती, संवादाची साधनं नव्हती. आता संवादाची साधनं अपार आहेत, पण संवाद कधी संपला हेच कळलं नाही. मोबाईल तुमच्या माझ्या हातात आलेलं किती सुंदर साधन आहे, विदिन अ सेकंद तुम्ही जगापर्यंत पोहोचता. पण त्याचा इतका अतिरेकी वापर सुरू झाला की त्याचे दुष्परिणाम आता पाहायला मिळाले. ज्यानं मोबाईलचा शोध लावला त्याचं परवाचं स्टेटमेंट आहे, पश्चाताप झाला मला हे गॅझेट तुमच्या सगळ्यांसमोर आणून. वर्ष 0 ते 11 वयोगटातल्या लाखो मुलांचे डोळे निकामी झालेत, एवढा त्यांचा स्क्रीन टाईम वाढला आहे. मैदानावरती जाऊन खेळायला पोरं तयार नाहीत, घरातून पोरं मैदानावरती जातात आणि तिथे बसून मोबाईलवरती गेम खेळतात. 2-2, 2.5 वर्षाच्या पोरांच्या हातात तुम्ही मोबाईल देऊन टाकले आणि बाप असं कौतुकानं सांगते ना चौकात, मला कळत नाही ते त्याला कळतंय म्हणते मोबाईलमध्ये. ताई मला सांगा, मूल रडायला लागलं, लहानपण तुमचं मूल लहान असतं, रडायला लागलं, रडायला लागल्यानंतर तुम्ही काय करायचं? त्या मुलाला जवळ घ्यायचं आणि जवळ घेतल्यानंतर ते मूल रडणं थांबवत होतं. ते जवळ घेतल्यानंतर ते का रडणं थांबवायचं माहिती आहे? आईच्या गर्भात असताना त्या पोरानं पहिल्यांदा काय ऐकलंय? आईच्या हृदयाचे ठोके ऐकलेले आहेत. त्याला ते इतके परिचित आहेत 9 महिने की त्याला जवळ घेतल्याबरोबर आई त्या बाळाला कळतं की अरे माझी आई आहे, आणि ते पोरगं रडणं थांबवत होतं. आता मला सांगा, मूल रडायला लागल्यावर आई काय करते? आता हे मी सांगितलं का कुणी सांगितलं? आई मोबाईल काढते आणि पोराच्या हातात देते, आणि पोरगं असलं पुढचं आहे, मोबाईल हातात आल्याबरोबर रडायचं थांबते. आईच्या स्पर्शाची जागा जर मोबाईलच्या स्पर्शाने घेतली असेल तर हा कुणाचा पराजय आहे? विज्ञान तंत्रज्ञानाचा विजय आहे का मातृत्वाचा पराजय आहे? हे ठरवण्याची वेळ आली आहे. आत्तापर्यंत मी एवढंच सांगत होतो भाषणात. काल मी येताना प्रवासात पाहिलं, म्हणजे आईनं जवळ घेतल्यानंतर मुलांना रडणं थांबवणं ही पहिली पायरी होती.
मूल रडायला लागल्यानंतर आईनं पोराच्या हातात मोबाईल देणं ही दुसरी पायरी होती. आणि काल मी पाहिलं पोरगं तिकडं रडतंय तरी आई मोबाईल सोडायला तयार नव्हते. ह्याला काय म्हणायचं? साधनं आपल्यासाठी आहेत का आपण साधनांसाठी आहोत? साधनं आपण आपल्यासाठी निर्माण केली, त्याच्या किती अधीन जावं? साधनांवरती आपली पकड असावी, आपण ठरवावं किती वापरावीत, कुठे वापरावीत, कशासाठी वापरावीत. जेव्हा साधनं आपल्यावरती अधीन व्हायला लागतात ना, त्यावेळेस जगण्यातली मजा संपून जाते. आपण साधनांमध्ये मजा, साधनांमध्ये आनंद शोधायला लागतो. घरात जर पाहुणे आले आणि आई जर चहा घेऊन गेली ना, पाहुणे विचारायचे गणेश कितवीला आहे, कावेरी कितवीला आहे, पाऊस पाणी बरं आहे का. पाहुण्याला बोलायला वेळ होता. आता घरात जर पाहुणे आले आणि आई जर चहा घेऊन गेली, पाहुणा असलं काहीच विचारत नाही, गणेश कितवीला आहे, पाऊस आहे का, पाणी आहे, त्याला काही घेणं देणं नाही हो. आई चहा घेऊन गेली का पाहुणा पटकन विचारतंय तुमच्याकडं छोट्या पिनचा चार्जर आहे का. हे अस्वस्थ आहे. आणि याच्या अस्वस्थतेचं कारण काय? याच्या मोबाईलची बॅटरी लो आहे. मोबाईलची बॅटरी लो असणं हे जर आमच्या अस्वस्थतेचं कारण असेल तर किती फंटूस आयुष्य आम्ही जगत आहोत. सोशल मीडिया किती सुंदर साधन आहे. आपल्याला व्यक्त होता येतं, जगापर्यंत पोहोचता येतं, जगात काय चाललंय ते कळतं. पण किती अतिरेकी वापर. साहेब, परवा आमच्याकडे एका घरात चोरी झाली. चोरट्यांना चोरटे हाणमार करायला लागले आणि मारहाण करायला लागल्यानंतर जवळचं सगळं दागिने वगैरे सगळं काढून दिलं चोरांना, नवरा बायकोनं. बरं, ते सगळं समोर पाहून सुद्धा चोर समाधानी झाले नाहीत. चोर त्या बाईला म्हणले, तुझ्या नवऱ्यानं ॲनिव्हर्सरीला दिलेला आयफोन दे, तुझ्या भावानं तुला ते वाढदिवसाला पाठवलेलं नेकलेस दे. ती बाई म्हणली, तुम्ही चोर आहेत का कोण, तुम्हाला कसं माहीत? तिला आम्ही फेसबुक फ्रेंड आहोत आपण सगळे, आम्हाला माहीत आहे तुझ्याकडे काय काय, दे म्हणले सगळं. किती अतिरेकी. आपल्याला सगळंच असं जगाच्या समोर जाहीर करायचं असतं, सगळं जगासमोर मांडायचं असतं. म्हणून मला म्हणायचं की ठरवून घेऊयात, आनंदी राहायचंय का आनंदी आहोत हे दाखवायचंय. आनंदी राहायचं असेल तर ते खूप सोपं आहे. किंबहुना सोये जीव आत्मयाचे लाहे, तेथ जे होय तया नाम सुख. ज्ञानोबांनी सांगितलं, बाबांनो, आत्म्याशी जे संबंधित आहे ना त्याला सुख म्हणावं. मी म्हणत नाही साधनांची निर्मिती करू नका, अरे केली पाहिजे. ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, नवीन जग आपण अभ्यासलं पाहिजे, नवीन जगातल्या संकल्पना स्वीकारल्या पाहिजेत, नाविन्य स्वीकारलं पाहिजे, नवनवीन साधनांचा वापर केला पाहिजे. पण किती, कुठे हे ठरवायला नको. आणि निवळ साधनांवरती जर माणसं सुखी होत असती, केवळ पैशाच्या जोरावरती जर माणसं सुखी होत असती तर जगातली सगळी श्रीमंत माणसं सुखी झाली असती. पण सगळे श्रीमंत सुखी आहेत का? आणि सगळे गरीब दुःखी आहेत का? सुख, आनंद या संकल्पना आपल्याशी संबंधित आहेत, त्या केवळ साधनांमध्ये आपल्याला नाही मोजता यायच्या. आपल्या शेजारी भूतानसारखं राष्ट्र आहे ज्यांनी समाधानाचा निर्देशांक जाहीर केला. सगळ्या जगानं डोळे विस्फारले. भूतान सांगत होतं, आमच्याकडे चमचमीत रस्ते नाहीत, चकचकीत मॉल नाहीत, पण आम्ही जगात सगळ्यात समाधानी आहोत. पैसे नाही आहेत पण आम्ही समाधानी आहोत. एक तर दिवस असा येणार आहे की आपल्याला आपली सगळ्यांची प्रगती ही समाधानाच्याच पातळीवरती मोजावी लागणार आहे. कारण पैशांच्या स्पर्धेमध्ये आपण कधीच पहिले येणार नाही आहोत. आणि आलो तरी तिथं गेल्यानंतर आनंद आहेच की नाही ह्याची शंका आहे. एक श्रीमंत माणूस त्याच्या कोट्यवधी रुपयांच्या बंगल्यामध्ये बसलेला होता. त्यानं बायकोला सांगितलेलं होतं की तेल नसलेली चपाती दे, मीठ तिखट नसलेली भाजी दे. मस्त AC लावत महागड्या कोट्यवधी रुपयांच्या बंगल्यामध्ये AC लावून तो जेवण करत होता. त्याच्या खिडकीच्या बाहेर धुराचे लोट प्रदूषण वाढवत होते. आणि त्याच वेळेला साधारण कमाई असणारा एक शेतकरी शेताच्या बांधावरती बसून तेल, मीठ, मिरची खात होता. समोर पाटातून पाणी वाहत होतं. हिरवगार शेत समोर डोलत होतं. पैसे कमवू नका या मताचं मी नाही आहे. पैसे कमवा, तो पुरुषार्थ आहे. पण केवळ पैशांसाठी जगणं म्हणजे जगणं नाही आहे. काहींकडे ढिगानं पैसे आहेत पण त्याचा आनंद घेण्याची सुद्धा वृत्ती नाही, तर काय म्हणावं. पैसे प्रचंड आहेत परंतु खर्च करण्याची दानत नाही किंवा योग्य ठिकाणी खर्च करावं ही भूमिका नाही. आमच्याकडे साहेब एका माणसाकडे सोन्याची वीट आहे आणि पिढ्यानं पिढ्या त्यानं जपून ठेवली आहे. त्याच्या आज्यानं त्याच्या बापाला दिली ती, बापानं त्यानं ह्याच्या पोर, पिढ्यानं पिढ्या ती सोन्याची वीट जपून ठेवली आहे. यानं कधी बायकोला साडी घेतली नाही नीट, यांनी कधी पोरांच्या शिक्षणाला लवकर कुठं 2 रुपये खर्च केले नाही. वीट मात्र तशीच्या तशी घरात पुरून ठेवली होती. दर रविवारी उठायचं, उकरायचं, हाय का नाही बघायचं आणि परत पुरून ठेवायचं. एवढाच उद्योगाच आहे. वीट खर्च करायची नाही, पुरलेली वीट फक्त रविवारी उठून उकरून बघायची हाय का नाही आणि परत लपून ठेवायची.
एक दिवशी वीट चोरीला गेली. वीट चोरीला गेल्यावर रडायला लागला. म्हणला पिढ्यान पिढ्या जपून ठेवलेली सोन्याची वीट चोरीला गेली. पोलिसांकडे गेला, पोलिसांकडे तक्रार केली. म्हणला सोन्याची वीट होती, चोरीला गेली. पोलीस म्हणले कुठं ठेवली होती? घरात ठेवली. कुठं? पुरून. आणि काय करायचा? काय नाही साहेब, दर रविवारी उठायचो, उकरायचो, हाय का नाही बघायचो आणि परत पुरून ठेवायचो. या रविवारी उठलो, उकरलं आणि वीट चोरीला गेलेली दिसली. पोलीस म्हणले एवढंच आहे ना, उद्या ये, तुझी वीट तुला सापडून देऊ. दुसऱ्या दिवशी हा गेला, पोलिसांनी त्याच्या हातात दगडाची वीट दिली. दगडाची वीट दिल्यानंतर म्हणलं चेष्टा करता का? माझी सोन्याची वीट होती, तुम्ही दगडाची दिली. पोलीस म्हणले तुला काय घेणं आहे दगडाची असून नाही तर सोन्याची? घरी जायचं, पुरून ठेवायची, हाय का नाही बघायची आणि परत झोपायचं. मग सोन्याची असून नाही तर दगडाची तुला काय फरक आहे का? काहींकडे ठिकाण आहे साहेब, पण ते योग्य ठिकाणी खर्च करण्याचं जर कळत नसेल काय करणार आहोत आपण? भगवंतानं आपल्याला दोनच ऑप्शन दिलेले आहेत. एक आहे ते इथंच ठेवून जा, किंवा तुकाराम महाराजांसारखं वाटून जा. आता तुकाराम महाराजांसारखं वाटून जायला लय मोठं मन लागतंय. मग आपल्याकडे दुसराच ऑप्शन शिल्लक आहे ते ठेवून जा. एकही रुपयावरती घेऊन जाण्याची सुविधा नाही. आणि असती तर आपण सोयीनं गेलो असतो का? ह्याचं नेता येईल का, त्याचं नेता येईल का, काय करता येईल? किती सुंदर वागलाय भगवंत आपल्यासोबत. जन्माला आल्यानं मुळात भगवंताचे इथंच आपल्यावरती अनेक उपकार आहेत की त्यांनी आपल्याला माणूस म्हणून जन्माला घातलं. याच्यापेक्षा काय उपकार करावेत देवानं आपल्यावरती? अहो आपण माणसं आहोत, माणसांना व्यक्त होता येतं. मला माझ्या भावना तुमच्यासमोर मांडता येतात, माझ्या भावनांना तुम्हाला प्रतिसाद देता येतो, तुम्हाला रडता येतं, तुम्हाला हसता येतं, तुम्हाला एकमेकाच्या मदतीला धावून जाता येतं. भावना व्यक्त करण्याची संधी भगवंतानं फक्त माणसाला दिली. हो, आपण किती नशीबवान आहोत. रोज हायवेवरती 2-4 कुत्री मरून पडलेली असतात. त्या कुत्र्याच्या पिलांना तक्रार करता येते पोलिसात जाऊन, आमच्या बापाची चूक नव्हती, याच्याच गाडीचा ब्रेक लाभला नाही साहेब, याची आमची तक्रार घ्या. धाब्यावरती रोज 10-5 कोंबड्या अशा त्या काठीला आडव्या बांधलेल्या असतात. काठी आडवी बांधलेली असते अशी गाडीला, तिला उलट्या कोंबड्या लटकवलेल्या असतात आणि त्या धाब्यावरती वाहून नेतात. त्यांच्या चोचीतनं फेज बाहेर पडत असतो. त्यांना भावना व्यक्त करता येते, आमचा शेवटचा प्रवास आहे, जरा नीट न्या. जनावरांना व्यक्त होता येत नाही. माणसंच आहोत आपण की आपल्याला व्यक्त होता येतं. मग आपण व्यक्त का होऊ नये? आपण बोललं पाहिजे, आपण संवाद साधला पाहिजे. आणि व्यक्त होण्यासाठी नेहमीच बोलावं लागतं असं नाही. कधी स्पर्शातून, कधी तुमच्या वागण्यातून सुद्धा आपल्याला व्यक्त होता येतं. पण या सगळ्या धावपळीमध्ये आपण व्यक्त होणंच विसरून गेलो आहे. माझी आज विनंती आहे की व्यक्त व्हा. मगाशी आम्ही जेवायला बसलो आणि आपल्याकडनं फोन येत होते की लवकर या. मी साहेबांना म्हटलं की 10च मिनिटात टिफिन संपवतो, आज संपवला पाहिजे, नाही संपवला तर परत उद्या टिफिन मिळणार नाही. बायकोनं दिलेला टिफिन चवीनं खाणं हा सुद्धा प्रतिसादच आहे. तिनं सकाळी उठून तुमच्यासाठी केलेल्या टिफिनसाठी. रोज ती तुम्हाला टिफिन घेऊन देते, सकाळी लवकर उठते, टिफिन पाठवते आणि तुम्ही धाब्यावर काहीतरी खातायत आणि तो टिफिन परत नेताय. 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 4थ्या दिवशी असं करून बघा, तुम्हाला कळेल 5व्या दिवशीचा प्रतिसाद काय ते. कधीतरी तुम्ही तुमच्या प्रतिसादातून व्यक्त व्हा. आणि नेहमीच प्रतिसाद काय माहिती आहे का, आपण प्रतिसाद द्यायला कमी पडतो. आपली भूमिका कायम प्रतिकाराची असते. नात्यात जर छान आनंदी राहायचं असेल ना तर प्रतिकार नाही, प्रतिसाद द्या. मी असंच लग्नाला गेलो होतो एका, आणि सगळे नवीन जोडपे होते, सामुदायिक विवाह सोहळा होता. आणि भाषण करताना मी सांगितलं प्रतिकार नको, प्रतिसाद द्या. त्या नवीन जोडी होती लग्न झालेली, त्यांनी असं वहीवर तिथं लिहून घेतलं, प्रतिकार नको, प्रतिसाद द्या, गणेश शिंदे. घरी गेल्यानंतर बायकोनं अशी आनंदात पर्स बिर्स फेकून दिली. नवऱ्याच्या असं डोळ्यात डोळे घालून पाहिलं आणि म्हटली मैं तेरे लिए मर जाऊंगी, मिट जाऊंगी. बायको म्हटली मैं तेरे लिए मर जाऊंगी. नवरा म्हटला बघ कसं जमतंय तसं कर. म्हटले हे काय? म्हणले ते सकाळी सरांनी सांगितलं ना, प्रतिकार नको. कुठं प्रतिसाद द्यायचा आणि कुठं प्रतिकार करायचा हे जर कळलं नाही ना तर मग गफलत होऊन जाते. दुर्दैवानं नात्यांमध्ये काय झालंय माहिती आहे का, कुठं प्रतिकार करायचा आणि कुठं प्रतिसाद द्यायचा हे कळलेलं नाही. मगाशी मी म्हटलं ना की अहो काय हो मी कौतुक करतो की तुम्ही आज सगळ्यांना विथ फॅमिली बोलवलं. कधीतरी त्यांनाही कळलं पाहिजे आपला नवरा काय करतो. त्यांना फक्त इतकेच माहिती आहे की त्यांच्याकडे दिवे लावायचं काम आहे,
तू कोणते कसे काय वर्षातनं एकदा त्यांनाही कळलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही विथ फॅमिली त्यांना बोलवलं. आणि माझं सगळ्या महिला मंडळींना सांगणं आहे की नवरा बायकोचं नातं हे इतकं सुंदर आहे ना, ते आपण समजून घेतलं पाहिजे. आज ज्या यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नावानं हे सभागृह आहे, यशवंतराव चव्हाण साहेबांची ही कर्मभूमी आहे. काय नातं असतं नवरा बायकोतलं तुम्हाला सांगतो.